तर नमस्कार मित्रांनो, हे बघा, हे कणेरी मठमधला आतला दृश्य आहे। अजूनपर्यंत आम्ही आतमध्येच आहे। हे बघा, अतिशय सुंदर सुंदर हे मूर्ती दिले, अतिशय सुंदर सुंदर हे गार्डन आहे। हे बघा, हे तुम्ही गार्डन बघू शकता, खूप सुंदर आहे हे गार्डन। आणि झाडं पण वेगवेगळे झाडं आहे, वेगवेगळे फुलांचं झाड आहे, कृष्णकमल पण आहे। म्हणजे सगळे इम्पोर्टेड झाड आणि चांगले चांगले झाड आहे। हे तुम्ही बघू शकतात, मस्त गार्डन आहे आणि स्वच्छ गार्डन आहे। तर हे लोक 200 रुपये जे तिकीट घेतात ते काय वाईट नाही आहे, चांगलंच आहे। एवढं गार्डन, एवढं मोठं गार्डन, अर्धा पाऊण तासाचा हा गार्डन आहे फिरायला। एवढं गार्डन मेंटेन करायला त्यांना पण खर्च लागतो, त्याप्रमाणे ते 200 रुपये ठीक आहे। हे बघा, हे इथं चपला ठेवलेला आहे बघा, मोठे चपला आहे, हे तुम्ही बघू शकतात। आणि हे बघा, इथं मस्त मस्त गार्डनमध्ये काय काय स्टॅच्यू वगैरे ठेवलेले आहे। आणि हे बघा, हे बतकचं आहे, हे नावचं आहे। आणि एवढे झाडांना पाणी मारायला माणसं, पाणीचा खर्च सगळं भरपूर आहे, त्याच्यामुळे 200 रुपये तिकीट आहे, म्हणजे काय फार जास्त नाही आहे, ठीक आहे। 200 रुपयेमध्ये तुम्हाला अजून काय दिसणार। हे बघा, हे तुम्हाला फुलांचं झाडं बघा, किती मस्त मस्त चांगले चांगले, येलो कलरचे, रेड कलरचे। हे बघा, हा मगर पण बघा मोठा, त्याच्यात पण आपल्याला जायचं आहे। तर चला मित्रांनो, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या लोकेशनमध्ये देणार आहे। तोपर्यंत जय महाराष्ट्र। आता आम्ही या गार्डनमध्ये जाणार आहे। बघा, हे गार्डनमध्ये भरपूर फुलांचं झाड वगैरे आहे। चला तुम्हाला मी गार्डनमधला दृश्य दाखवतो। हे बघा, हे तुम्ही बघू शकता, गार्डनमध्ये सगळं क्लिअर बोर्ड लावलं आणि दुरून पहा म्हणून। हे बघा, सगळं वेगवेगळं झाडं आहे। तर आता आम्ही या गार्डनमध्ये आलो आहे। गार्डनमध्ये बघा किती फुलांचं झाड आहे, आणि गार्डनला पण मस्त डेकोरेट केलं आहे वरनं। आतमध्ये काय कचरा यायला नको म्हणून हे वरचा लोकेशन आहे। हे तुम्ही बघू शकता, किती झाडं आहे, किती काय काय, कुठला झाड कुठे ठेवलं आहे काय माहिती। एवढे सगळे झाडांना पाणी मारायचं, एवढे सगळे झाडांना मेंटेन ठेवायचं, हे काय खायचं काम नाही आहे। आपण घरातल्या 4 झाडांना पाणी घालायला आपल्याला जाम त्रास जीवावर येतो, आपण याला त्याला सांगतो, पण इथे एवढे कुंड्या हे लोक मेंटेन करून ठेवलं आहे, त्यांना खत दिलं आहे, ते सगळं फुलं वाढवलेली आहे, झाडं वाढवलेली आहे, कचरा सगळं मेंटेन ठेवलं आहे। अतिशय सुंदर आहे हा वातावरण, आणि अतिशय सुंदर यांची सगळं साफसफाई करण्याची पद्धत। हे वरती बघा, हे सगळे धागे आहे, खालती लागत नाही, पण वरती मस्त दिसतो हा, दिसायला पण एकदम सुंदर वातावरण आहे। हे तुम्ही बघू शकता, किती सुंदर गार्डन आहे। तर चला मित्रांनो, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या लोकेशनला देणार। तोपर्यंत जय महाराष्ट्र।